आजचा ऑरेंज गेट टनेल लॉन्चिंग शाफ्ट आज आपण सुरू केलेला आहे आणि जी TBM आहे ती आपण लॉन्च केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की जो आपला ईस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवेवरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आणि विशेषतः सर्वाधिक ट्रॅफिक जॅम म्हणजे लोक ईस्टर्न सबर्ब्समधनं 20-25 मिनिटात अर्धा तास यायचे आणि त्यानंतर अर्धा पाऊण तास लोकांना अजून ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता। त्याचसोबत आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता दक्षिण मुंबईतले लोक किंवा वेस्टर्न सबर्ब्सचे लोक यांच्याकरताही एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे याची संकल्पना करण्यात आली आहे। मुळामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळी उद्धवजींचं सरकार होतं त्यावेळी एक फ्लायओव्हरची संकल्पना मांडण्यात आली होती, मात्र आम्ही हा निर्णय केला की हा फ्लायओव्हर या ठिकाणी करणं जवळपास अशक्य आहे, कारण त्याकरता जो ट्रॅफिक थांबवावा लागेल तो थांबवणं शक्य नाही। दुसरं त्या फ्लायओव्हर करता जागा पण नाही, म्हणजे मोहम्मद अली रोडचा जो फ्लायओव्हर झाला त्याहीपेक्षा कंजेस्टेड अशा जागेत तो करावा लागला असता आणि म्हणून ही ऑरेंज गेट टनेलची संकल्पना त्या ठिकाणी आपण मांडली आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो आहोत आणि हा जो टनेल आहे आपण विचार केला तर जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून चाललेला आहे। त्यातल्या अनेक 100 वर्ष जुन्या हेरिटेज प्रॉपर्टीज देखील आहेत। ईस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे या दोन्हीच्या लाईन्स खालनं तो चाललेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्याच्याही खाली असलेली आपली जी मेट्रो 3 आहे अंडरग्राऊंड त्याच्याही 50 मीटर खालून हा टनेल जाणार आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो आहोत आणि त्यासोबत याची जी सगळी लांबी आहे 2 ट्विन बोगदे आहेत, हे ट्विन बोगदे मिळून ती सगळी मिळून 9 किलोमीटर येईल, पण तसे 3-3.5 किलोमीटरचा एक बोगदा हा असेल आणि त्यातनं त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणजे 2 लेन + 1 इमर्जन्सी लेन अशा प्रकारची त्याची रचना असेल। मध्ये ते दोन्ही बोगदे जोडलेले असतील जेणेकरून कुठल्या अडचणीच्या वेळी त्या ठिकाणी इव्हॅक्युएशन करता येईल। अतिशय चांगली त्या ठिकाणी सगळी जी काही सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे जी काही हवा वगैरे आली पाहिजे किंवा तिथलं वातावरण उत्तम राहिलं पाहिजे याकरता